कुठे चाललायस? काय रे? बाय बाय, लवकर या कामावरून घरी. बाबा कामाला जाणार की धंदा करणार? बिझनेस करणार बोलतो. चल आई बाय. हा मी बघतो पोहेगाव केले काम सकाळीच लावला औषधवर. हाय कशाला रडवला ग? हाय एक तर तो माणूस गाणं परी नवरदेव आईला इबो काय बारीक झाली रे. खरंच यंदा कर्तव्य आहे काय पुढच्या वर्षी आहे? बरं आहे ना? कया हिरो कया तुमचं नवरदेव कया? हा ठेव खाली ठेव, होणार तो सेटल होणार. जरा थांब ना, वर्षभराने पहिल्यांदा भेटणार नाही तू ना, असा काय तर कसा होणार? मालक गेले रे तू गुंड्या समोर. तर मंडळी समोर बघताय हा आपला नवरदेव, तिथे आतमध्ये ते मितेश आई पप्पा आणि हा वायरूबाई तो मित्या. आम्ही सगळे चाललोय स्वामींच्या मठात. आणि बघा जिथे जाल तुम्हाला तिथे स्वामी दिसतात, जाणवतात, भासतात. ही भक्तीच तशी आहे. सो नागेशने विचार केला आज दिवसाची सुरुवात आपण स्वामींच्या आशीर्वादापासून करूया. म्हटलं चला नेकी और पूछ नाही. आता आज हळद आहे, हळदीचा कार्यक्रम आहे. पहिला आशीर्वाद माझ्या स्वामींचा, श्री स्वामी समर्थ. ठीक आहे रे, तुझा तर झाला, आता याचा कधी? काय देवदर्शन होईपर्यंत याचा जमा काय. हा ना, लिंबू ताट तसा काही विषय नाही. बघूया. आणि तू काय बघलं ती हळद नाही हा बाजू इकडे. चला स्वामींचा आशीर्वाद घेऊया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज की जय. भास्कर मारुती दळवी. जय जवान महाराजा संसार आपल्या हरिपूरचे भास्कर दळवी आज सर्वबंध आजपासून त्यांच्या लग्नासंदर्भातला भविष्य दूर होईल. लग्न कार्य आजपासून त्यांचं हळदीचा समारंभ आहे आणि त्यांचे लग्न कार्य 21 तारखेला लग्न सोहळा आहे. तर आपल्या चॅनलला भरलेलं श्रीफळ अर्पण करून निमंत्रण केलेलं आहे. त्या निमंत्रणावर राजीवा आजपासून जे काय त्यांच्या हळदीचे जे काय आज लग्न समारंभाचे जे काही विधी होतील, मग हळद असू दे, पुण्यवाचन असू दे, लग्न असू दे, पूजा असू दे, जे काही त्यांचे विधी असतील त्या विधीवर कुठल्याही प्रकारचं अरिष्ट मंगळ न येता ते निर्विवादपणे आणि कुठलाही वाद न होता ते व्यवस्थितरित्या पार पाडावेत अशी त्या ठिकाणी कृपादृष्टी ठेवा. त्यांच्या घराचा आकार वशी निर्वशी कुलदेवता ग्रामदेवता विसर्ती ब्राह्मण महाराजा तसेच गणपती गजानन महाराजा सर्व देवतांसहित आपल्याला निमंत्रण केलेलं आहे. त्या निमंत्रणावर राजीवा त्या पूर्ण मंगल कार्यात आपण उपस्थित राहा. निर्विघ्नपणे मंगल कार्य. मॅडमने पैसे पाठवले नाही. हा तुका काय जबाबदारी दिली? ए गाप जरा जाड झालीस का? कशी काय ती? गाणी लावले नाही. तर हे समोर घर बघताय नागेचं घर आहे. जर जुने व्हिडिओ बघणारे असेल तर काय सांगायची गरज नाही. हा हळदीला आलाय, गोव्याला आलाय. तू गोवा वाइब लेके क्यों घूम रहा है? इसका क्या किया तूने? हाँ किसको मारा इसने? क्या हुआ? हाय ब्रो और देव का तो काम. ओ मिस्त्री बरा किती वेळ जायत? पाणी देव पाणी देव पाणी वाया काय पिऊ पाणी. तर मंडळी वेळेत वेळ काढून आलोय माझ्या लाडक्या भावाला न्यायला. हाय तेजस, वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा नाही, वेलकम टू कणकवली. बाबूला उठाव. सरप्राईज बघितला की नाही तुझा? हा तो माहिती आहे, बघितला मी त्याला. चल मी लांबूनच बघतो अशा गोष्टी लगेच. बस बस
तो आणि धड कसा नाही रे तुमचा? नाही नाही गावात गेल्यावर असं असतं मातीसारखा एकदम रवायचा एकदम. काय बघते ती, कशासाठी बघते? बाबूसाठी. बाबूसाठी हे नॉटवाले आता काय कामाचे? ते ऑप्शनल बघते पण आम्ही खरं कुर्ता बघतो. म्हणजे घ्यायला आले ते घ्या ना आधी. नाही ना पण ते नाही ना. ए मी तर थांब, पैसे नको देऊ, मी देईन थांब. देऊया. काय पाहिजे? हा छान आहे. काय भाई काय अनिल, इकडे इकडे बाहेर आहे. 2-2. एक तेजसची आहे. ओके. गजरो कोणचा पडलो तो? काय आलं बाबा, काय झालं? ये कणागातीला पिंजरीचा, कणागातीला पिंजरीचा चंदनाचा भाऊ बैसला, बहिणीचा भाऊ बैसला, बहिणीचा पुढे भाऊला तैदारी यावं तळीचा काय मान बयानी वाचूनी, बयानी वाचूनी बंधू शोभान पावना देवीचा पावना देवीचा त्याच्या तोराचा रासी त्याच्या मावळ्यासी पाया पड काही पाया पड, पाया. नागे काकाची हळद. ते का टोपी नाही हा धेड्या. नागेश्वर दिला अरे जोडी नागेश्वरीला हात जोडी ऐशा पाजाणी चढवीती माही हळद लावतोडी, माही हळद लावतोडी आता जोडी आला वैशाख महिना, वैशाख महिना हळदीचा हळदीचा डाग जायना, हळदीचा डाग जायना ताट सोन्याचं वल्लवील ताट मावशी हळद लावतोडी हळदीचा डाग जायना, हळदीचा डाग
अनिक म्हणता का अरिक म्हणता माका? अरिक म्हणता ना माका अरिकच ऐका घेता. एकच म्हणाली. काय आला क्या पर्यंत दिला जेवण? भात झालो वाटप लावून झाला. अरे वा बरं. किती किलो आहे चिकन? 40. अरे वा. कोण हा कुक कोण हा तुझं? नाही मग महेश देवणी. अरे वा. नाही का काय कशा आणलं? लय रडकाय एवढं रडकायला येतच नाही. तुम्ही अशी अदना मधनं यावं ओळख झाल्यावर येतलो तो असं नाही येणार. ए हसू नको गप. आरामात. ती माझी आत्या हा पाठची सुकडी आत्या. बाजूला उठ ना माझी आत्या लावते ना. बाजूला उठ ना आत्या परत लाव. हस जरा हस. इकडे बघ बघ इकडे. हा अरे वा. आता धडाधड करून टाका. आता तुम्ही मोकळी झाला सगळी. कोणचा काय असाल तर सांगा लगेच. आता दादान बांध फोडल्या ना त्यामुळे तुम्ही आता भिया नको. पटापट उरकून टाका. बायो काय काय असला तर सांग पटकन मोकळा करून टाकू यात महिन्यात. आरामात कर घाई नाही. तेजसला मजा येत असेल. राजू पिडतोय तेजसला. 5 काढले 5. काकी हळू घाबराल तो हळू. काकी स्माइल. अरे हळूहळू हळूहळू कोकण कन्या. हळू दिवा सावंतवाडी हो. ओके मंडळी आता इथली हळद लावून झाली. आता आम्ही उष्टी हळद घेऊन चाललोय नवरी मुलीच्या घरी आणि तिथे ती हळद त्यांना देणार. गाय पाठीला गेली. हाय ब्रो. जातो पटापट तिकडचा भाग होतो आणि परत इथेच येतो. मुलगी आहे ती आपल्या वाडीतलीच आहे पण आता नागे आपला एकदम खास आहे त्यामुळे मी जास्त इथेच आहे. इथे पप्पा सांभाळत आहेत. हे काय करतात आता? पुण्यवचन. पुण्यवचन देव इथे एक एक पत्रावर ठेवा मग पुढचं सांगतोय. एक द्याली चला आई नाही आली पप्पा. इकडे बघा. नाही. मग येतं देवाचे 5 घाण्याचे नारळ 5 ठेवा. 5 घाण्याचे नारळ 5. तर नवरी मुलीकडनं आता घरी आलोय उष्टी हळद देऊन आणि संध्याकाळ होत आली. आता बँजो वाजवायला सुरुवात केली नाही. सगळा लवकरच झाला असं मला हरकत नाही पण हळदीचा खरा रंग उशिरा येतो. रंग लागा कोयने. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. अरे इकडे तर बघ. हो हो
घेवा एक गाणं घेवा. घेवा अंड्यावर अंडे. जरा इथे बघा, हात लावून इथे बघा. या खालचा घे आणि या वरचा घे. काका इकडे बघा. काका इथे बघा. माते की जय. मोरया. आचारी मसाले येऊन दे. हा आणलं. अरे वा, शाबास. ट्रेनिंग. आणि एक सुरी असली तर दे, मी पण कापून देतोय. तुम्ही काय व्हेज वाले देऊचा. तो म्हणता जाड कापा. हा ते बारीक कापतास ना, ते पटापट. तू खाणार आहे. ठीक आहे. 40 किलो चिकनाची फोडणी. बरोबर एक वतनाचं टेक घेतलं काम झालं. मान्य करून घ्या आणि कृतीची किंवा काही जे असं त्यांच्या विधी असतात त्या निरीने पार पाडून एकाचे एक पीस करून पुढे दाखवले. रामेला महाराज जय महाराज की जय. कॅमेऱ्यात बघा, खाली वाका जरा. ओके, स्माईल. नाग्या पाहुणे आहेत, पाहुणे आहेत. थँक्यू. तुमच्या वाटणी जे
हळद लावूया. हळद. आमच्याकडे काय शिल्लक ठेवला की नाही? लाव चापून चुपून. नको म्हणतो. तर जेवण वाढायला सुरुवात केली आहे. व्हेजचा सेक्शन वेगळा आहे. इथे सगळे नॉनव्हेजवाले बसलेत. चिकन आहे, रस्सा आहे, भात आहे, लिंबू आहे, कांदा आहे आणि काही पंगत इथे पण बसली आहे. सो आता सगळे जेवण झाले की थोडा वेळ नाचतील आणि मग हळदीचा समारंभ इथे संपला असं मी घोषित करेन.